कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यात प्रमुख लढत होती। रमणमाळा इथल्या शासकीय धान्य गोदाम इथं आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्यात आली। ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी एकूण 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती। पहिल्या फेरीत राजेश लाटकर यांनी 2442 मतांची आघाडी घेतली। लाटकर यांची मतांची आघाडी 12व्या फेरीपर्यंत कायम होती। 12व्या फेरीत लाटकर यांना अखेरचे 273चं लीड होतं। यानंतर मात्र राजेश क्षीरसागर यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली। 13व्या फेरीत क्षीरसागर यांनी 1771 मतांची आघाडी घेतली। त्यानंतर अखेरच्या 23व्या फेरीपर्यंत ही आघाडी 29,672 पर्यंत पोहोचली। ईव्हीएम नंतर टपाल आणि होम वोटिंगची मोजणी करण्यात आली। यामध्ये लाटकर यांना 724 मतं पडली तर क्षीरसागर यांना 615 मतं मिळाली। अखेर राजेश क्षीरसागर यांनी 29,563 मतांनी विजय मिळवला। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संपत खिल्लारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली। मतमोजणीसाठी 17 पर्यवेक्षक, 18 सहाय्यक, 19 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 54 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम पाहिलं।